घरात सुख आणि समृद्धी कायम राहण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शुभ लाभ लिहितात। हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की शुभ लाभासाठी घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक लिहिल्यास घरात सुख समृद्धी राहते आणि श्री गणेशाचा आशीर्वाद कायम राहतो। याशिवाय घरात कधीही धन धान्याची कमतरता भासत नाही। आपण शुभ लाभ घराच्या दरवाजावर का लिहितो आणि याचा गणपतीशी काय संबंध आहे, चला तर मग जाणून घेऊया याबद्दल थोडक्यात माहिती। नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभवामी या चॅनलमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल। तर महादेवाचे पुत्र श्री गणेश यांचे लग्न प्रजापती विश्वकर्मा यांच्या दोन्ही मुली रिद्धी आणि सिद्धीशी झाले। सिद्धीपासून शुभ किंवा क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे 2 मुले झाले। लोकपरंपरेनुसार आपण यांना शुभ लाभ म्हणतो। गणेश पुराणामध्ये शुभ आणि लाभला केश आणि लाभ या नावाने देखील ओळखले जाते। रिद्धी या शब्दाचा अर्थ असा आहे की शुभ, त्याचप्रमाणे सिद्धी या शब्दाचा अर्थ असा आहे की आध्यात्मिक शक्तीची पूर्णता म्हणजेच लाभ। तर शास्त्रामध्ये तुष्टी आणि पुष्टीला गणपतीची सून म्हटले आहे। श्री गणेशांचे नातवंड आमोद आणि प्रमोद आहेत। तर गणपतीची एक संतोषी नावाची मुलगी देखील आहे। संतोषी मातेच्या वैभवाबद्दल आपण सर्वांना सर्वच माहिती आहे। शुक्रवारचा दिवस हा देवी संतोषीचा आहे। या दिवशी देवी संतोषी मातेची उपासना केल्याने देवी संतोषीचा आशीर्वाद आपल्या भक्तांवरती सदैव राहतो। जेव्हा आपण मुहूर्त किंवा चौघडिया बघतो तेव्हा अमृत व्यतिरिक्त शुभ आणि लाभ हे 2 महत्त्वपूर्ण मानले जातात। तर दारावरती श्री गणेशांची मुलांची नावे आपण स्वस्तिकच्या उजव्या आणि डाव्या बाजूला लिहितो। घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक मुख्य दरवाजाच्या मध्यभागी आणि शुभ लाभ डाव्या उजव्या बाजूस लिहितात। स्वस्तिकच्या दोन्ही वेगवेगळ्या रेषा गणपतीच्या दोन्ही पत्नी रिद्धी आणि सिद्धीला दर्शवतात। घराच्या बाहेर शुभ लाभ लिहिण्याचा अर्थ असा आहे की आमच्या घरात सुख आणि समृद्धी कायम राहो। लाभ लिहिण्यामागील भावना अशी आहे की आम्ही देवाला प्रार्थना करतो की आमच्या घरात उत्पन्न आणि संपत्ती वाढतच राहो, त्याचा आम्हाला फायदा मिळत राहो। शुभ आणि लाभ हे शक्तीचे प्रतीक आहेत। गणेश म्हणजेच बुद्धी आणि याला मिळालेली जोड म्हणजे रिद्धी म्हणजे ज्ञान यांच्यामुळे तयार झालेले शुभ, आणि गणेश म्हणजेच बुद्धी आणि याला मिळालेली जोड म्हणजे सिद्धी आध्यात्मिक स्वातंत्र्य यांच्यामुळे तयार झालेले लाभ। मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक सोबत शुभ आणि लाभ हे चिन्हे लावल्याने गणेशाचे अस्तित्व निर्माण करते, त्यामुळे बाप्पाचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। याशिवाय हे चिन्ह वास्तूबाहेरील नकारात्मक ऊर्जा वास्तूबाहेर रोखून धरतात। हिंदू धर्मात स्वस्तिक आणि शुभ लाभ या दोन्ही चिन्हांना अत्यंत महत्त्व आहे आणि मुख्य दरवाजावर लावल्याने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते, बरोबरीने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर येते। तर तुम्ही देखील तुमच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक सोबत शुभ लाभाचे हे शक्तिरूपी प्रतीके नक्की लावा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती